नमस्कार मित्रांनो, मी लहू साहेब आहे. मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये आज 7वा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. तो सराव प्रश्नांचा. वेगवेगळ्या परीक्षेला आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण रोजच पाहत असतो. मग MPSC असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी असेल की मुंबई पोलीस भरती असेल, त्या परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण सराव संचात घेत असतो. आज भाग क्रमांक 7वा सराव संच आपण पाहतोय. पहा मित्रांनो, भाग क्रमांक 7 आपला चालू आहे. भाग क्रमांक 7वा. त्या प्रश्नांकडे आपल्याला जायचं आहे. अजिबात टाइमपास करायचा नाही आहे. लगेच जाऊया. चला बघा. पहा, आलोय आपण 7व्या प्रश्नात. पहिला प्रश्न वाचून घेऊया. प्रश्न वाचा. स्थिर, पल, पल, जल, सलील. सलील म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी. दोन्ही शब्द सारखे आलेत, पण इथं शब्दांचा प्रश्न नाही आहे. आपल्याला ओळखायला सांगितलं अलंकार. चला मित्रांनो, आपली वेळ सुरू होते. घड्याळ वगैरे काय लावत नाही, पण तुम्हाला एक 2 सेकंद 4 सेकंद वेळ देतोय. मी पण तुमच्यासोबतच सोडतोय. एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. स्थिर, पल, पल, जल, सलील. ट्रिक्स मिळाली आहे जरा. बघा काय शोधता येतंय का. पहा, उत्प्रेक्ष अलंकार, श्लेष अलंकार, अनुप्रास अलंकार आणि एमक अलंकार. आता मी इथं लिहिलं असतं PSI 2014, शिक्षक भरती 2016, पण खूप वेळेस आलाय म्हणून मी तो लिहिलेला नाही आहे. चला जाऊया. उत्प्रेक्ष म्हणजे काय मित्रांनो, हा आपला पर्याय नाही आहे उत्तराचा. पण का नाही आहे? उत्प्रेक्ष म्हणजे कल्पना करणं असतं. कल्पना करणे. उत्प्रेक्ष म्हणजे कल्पना. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू. म्हणजे इथे कल्पना केली आहे. त्या उषा म्हणजे परमेश्वराचे रूप. असं काही आलेलं नाही वाक्यात, म्हणून आपलं उत्तर नाही. श्लेष अलंकारामध्ये मित्राच्या उदयानं कुणाला आनंद होत नाही. अर्थश्लेष आणि शब्दश्लेषाचे 2 प्रकार तुम्हाला माहिती असतील, की एक शब्द 2 अर्थानं वापरला जातो आणि चमत्कृती साधली जाते. तेही इथं दिसत नाही आहे, म्हणून श्लेष अलंकार सुद्धा नाही आहे. पुढे अनुप्रास अलंकार दिलाय. पहा आपल्याला. अनुप्रास अलंकारामध्ये काय असतं मित्रांनो, वाक्यामध्ये एका शब्दाची अनेक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते. एक प्रकारचा ताल साधलेला असतो, लय साधलेला असतो. त्याला अनुप्रास अलंकार आपण म्हणतो. एक नैसर्गिक चमत्कृती साधलेली असते. चला बघूया आपण. पल, पल, जल, सलील, ल, ल, ल ची पुनरावृत्ती झाली म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर अनुप्रास अलंकार आहे. यमक का नाही? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो. कवितेच्या चरणात सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी अक्षरांचं यमक साधलं जातं, पण वेगळ्या अर्थानं. त्याला यमक अलंकार म्हणतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. 9व्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊया. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. पहा मित्रांनो, जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लगेच मला पटापट उत्तर द्यायचं आहे. अवघा फक्त तुम्हाला 2 सेकंद वेळ मी देणार आहे. पहा मित्रांनो, जितेंद्रिय तुम्हाला समासाचा विग्रह करता आला तर अतिउत्तम. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. कोणी जिंकलीत? त्याला वायुसूत म्हणतात. पहा, वायुसूत, वायुपुत्र, वायुपुत्र पण म्हणतात. त्याला आपल्या ग्रामीण भागात किंवा सगळीकडे बजरंग बली म्हणतात. म्हणजेच त्याला हनुमान म्हणतात. आणि म्हणूनच त्याचं लग्न झालं नव्हतं. बिचारं एकटं होतं, आहे की नाही. आणि लोक मात्र लग्न झालं की हनुमानाकडे पर्याय नेऊन त्याला सांगतात, आता मी तुझ्या पक्षात राहिलो नाही, मी लग्नाळू झालो. त्यांनी सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं होतं, म्हणून तर त्याला जितेंद्रिय म्हणतात. जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. जेव्हा पहिल्या व दुसऱ्या पदाचा बोध न होता 3ऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा कोणता समास असतो? द्विगु समास. याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात असं काही नाही आहे. द्वंद्व समास, ठीक आहे, नाही. तत्पुरुष समास नाही. विभक्तीचा प्रत्यय घालावा लागतो विग्रह करताना, नाही. आपलं उत्तर आहे बहुविरी समास. दोन्ही पदे सोडून 3ऱ्याच पदाचा बोध झाला, हनुमान, वायुसूत. कळलंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा मित्रांनो, रस्त्यावर फारच गर्दी होती. उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. थोडंसं प्रश्नांची पर्याय वाचा. तुम्हाला काहीतरी ट्रिक्स सापडते म्हणजे सापडते. हा जरा बाजूला होतोय मी. कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्या. मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तोपर्यंत मी जरा थोडंसं पेनाचा साईज कमी करून घेतोय. चला, 1 सेकंदात तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. लगेच उत्तर देऊन टाका. लगेच कळून जाईल मला पण. चला आलो आपण. हां, रस्त्यावर अतिशय गर्दी होती. आता एक मात्र परफेक्ट आहे. ज्या अर्थी त्यांनी उद्गारार्थी वाक्यात विचारले, रस्त्यावर फार गर्दी होती, उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगितले, त्यावेळेस हे फिक्स झालंय, हा बजरंग बलीचा गंध आपल्याला पाहिजे. म्हणजे हा उद्गारवाचक चिन्हाचा भाग आपल्याला वाक्यात पाहिजे. बघा बरं, इथं उद्गारवाचक चिन्ह आलंय, नाही. पर्याय गेला. इथं आलंय, नाही. नाही. बस मी तो वाक्यही वाचणार नाही. डायरेक्ट आपण उत्तराकडे आलो. वाक्य वाचायची सुद्धा आवश्यकता लागली नाही. प्रश्नाचं उत्तर आहे हे. पहा, बापरे, रस्त्यावर काय गर्दी होती. उद्गारवाचक, उत्स्फूर्त उद्गार असतात, आविष्कार असतो. ठीक आहे, केवल प्रयोगावे. चला पुढे जाऊया. गाणे म्हणून दाखव या वाक्याचा प्रकार शोधा.
जरा इम्प्लिमेंट करायची स्वतःमध्ये, बोलीभाषेत घ्यायचं जरासं शिकायला, लक्षात येऊन जातं. ए तू उठ, तू उठ, तू गाणे म्हणून दाखव. मी याला विनंती केली का प्लीज तू उठ ना, मला गाणे म्हणून दाखव. नाही, तू उठ, तू गाणे म्हणून दाखव. मी याला आज्ञा केली, ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे आपल्या प्रश्नांचं उत्तर आज्ञा आहे. आता इथं बाकी का नाही, प्रश्नार्थक याच्यामुळे नाही की इथे कुठं प्रश्नचिन्ह आलेलं नाही म्हणून प्रश्नार्थक नाही. उद्गार तर काही दिलंच नाही, त्यांनी उद्गार द्यायला पाहिजे होतं, म्हणजे असं पाहिजे होतं यायला उद्गारार्थ. आलं लक्षामध्ये, हे सुद्धा वाक्यात आलेलं नाही. विनंती तर मी आत्ता सांगितलं म्हणजे प्लीज गाणे म्हण ना, ठीक आहे, कृपया गाणे म्हण असा शब्द आला असता तर विनंती झाली असती. आज्ञा दिलेली आहे, तुमच्या लक्षात येईल. वाक्यांच्या प्रकारातला हा प्रश्न होता. मुलांनी पोटभर पेरू खाल्ले वाक्यातील प्रयोग ओळखा. हां, आत्ता गंमत आहे मित्रांनो. हां, प्रयोगाचं एक वाक्य आपण प्रत्येक वेळेस घेतो, कारण प्रयोगावर 2 प्रश्न येतात म्हणजे येतात. कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. करा ट्राय जरा, चुकलं तर चुकलं, हरकत काय, ट्राय करायला. टाका पटापट पर्याय क्रमांक ABCD टाकले. चला पाहूया. मुलांनी पोटभर पेरू खाल्ले, वाक्याचं क्रियापदे खाल्ले. प्रयोगाची ट्रिक्स काय मित्रांनो, खाल्ले नावाचं जो क्रियापद आहे खाल्ले, त्या खाल्लेमधला मूळ धातू घ्या खा, त्याला प्रश्न विचारा, नारे कोण, आपल्याला वाक्याचा कोण मिळेल, करता मिळेल, शोधा करता. मुलांनी पोटभर पेरू खाल्ले, खा, वाक्यातला मूळ धातू शोधला, खाणारे कोण, मुले, हा झाला वाक्याचा करता. आता हा वाक्याचा करता झाला मित्रांनो. आता आपल्याला कर्म शोधायचंय. खाण्याची क्रिया कोणावर झाली, चेंदा मेंदा, पेरूचा चेंदा मेंदा झाला म्हणजे पेरू संपून गेला. म्हणजे आपण प्रश्न विचारतो खा या धातूला, कर्म शोधतानी. न्याची क्रिया कुणावर झाली, न्याची क्रिया कुणावर झाली, कुणावर झाली तर पेरूवर झाली. मग पेरू आपल्या वाक्याचं कर्म आहे. मग मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस वाक्यात कर्ता शोधला जातो, कर्म शोधलं जातं. आता पर्याय ट्रिक्सने जायचं असेल तर, जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा कधीच कर्तरी प्रयोग नसतो. मग कर्तरी नसतो तर कर्तरी पहिलं काढून टाका वाक्यात कुठं कुठे, खलास. जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा कर्तरी प्रत्यय प्रयोग कधीच नसतो. कर्त्याला प्रत्यय लागला की कर्तरीचे पर्याय पहिले बाजूला करून घेतले बघा. जेव्हा वाक्यात कर्म आलेले असते आणि कर्माला पर्याय नसतो म्हणजे विभक्तीचा प्रत्यय नसतो तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतात, इथं प्रत्यय आलेला नाही, इथे आलाय म्हणजे भावे प्रयोग पण गेला. पहा मित्रांनो, उत्तर ऑटोमॅटिक निघलंय. आता कर्मणी प्रयोगात नेमकं काय असतं मित्रांनो, लक्षात असू द्या. कर्त्याला 100% प्रत्यय असतो, नी प्रत्यय लागलाय, कर्त्याला नी प्रत्यय लागलाय आणि कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे इथं लक्षात घ्या, हा कर्ता, हा कर्म. मी पहिलं पण सांगितलेलं तुम्हाला, आपल्याला कर्मणी प्रयोग पाहायचा, मी याच्यावरच फोकस करतो फक्त. कर्मणी प्रयोगात कर्त्याला 100% प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो, तो प्रयोग असतो कर्मणी. आपलं उत्तर आहे कर्मणी. माझं प्रयोगाचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. थोडासा वेळ घेतला प्रश्नाला, प्रश्न महत्त्वाचा होता. शब्बास खालीलपैकी कोणते अव्यय आहे, अव्यय विचारले ज्याच्यामध्ये लिंगवचन विभक्तीनुसार बदल होत नाही. शब्बास छान खेळलास मुला, शब्बास छान खेळलीस मुली, ठीक आहे, बदल होत नाही म्हणजे त्याला अव्यय म्हणतो. शब्बास खालीलपैकी अव्यय कोणते, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी आणि क्रियाविशेषण अव्यय. चला मित्रांनो, उत्तर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. या प्रश्नाचं उत्तर, क्रियाविशेषण अव्यय काय करतं, क्रियापदाची काहीतरी क्रियापदाबद्दल माहिती सांगतं. क्रिया कधी घडली, कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, का घडली, या प्रश्नांची उत्तरे म्हणजे क्रियाविशेषण असतं. असं काही वाक्यात दिलं नाही, फक्त शब्बास नावाचा एक शब्द दिला आहे, फक्त एकच शब्द आपल्याला वाक्यात आलेला आहे म्हणून हे उत्तर नक्की नाही आहे. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तिथं उत्स्फूर्त उद्गार असतो. सचिननी 1 बॉल 6 रन लागत असताना 6 मारला, आपण तो शब्बास छान खेळला सचिन, केवल प्रयोगी अव्यय, उत्स्फूर्त उद्गार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. उभयान्वयी अव्यय का नाही, एक किंवा एकापेक्षा अधिक शब्द जोडण्यासाठी किंवा एक किंवा एकापेक्षा अधिक वाक्य जोडण्यासाठी जे अव्यय वापरलं जातं त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. इथं वाक्य आणि शब्द आलेच नाही, एकच आलाय, ठीक आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा, मी गाव शब्दा म्हटलं, गावामध्ये वाघ आला, ह्या गाव शब्दाला मध्ये शब्द जोडून आला, हा शब्दयोगी अव्यय आहे. आपले उत्तर नाही आहे, लक्षात आपलं उत्तर केवल प्रयोगी अव्यय. पुढे जाऊया. पहा मित्रांनो, वाचा प्रश्न आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर सांगा. प्रश्न आहे, तो खेळत आहे या वाक्यातील वर्तमान काळाचा प्रकार कोणता, तो खेळत आहे. चला द्या उत्तर फटाफट. पहा मित्रांनो, जरासा विचार करायचा, आपल्यावर घ्यायचं. तो खेळत आहे, अजून माझं खेळून झालेलं नाही, माझा खेळ चालूच आहे म्हणजे पूर्ण झालेला नाही आहे, ठीक आहे.
वर्तमान काळाचा विचारला, भूतकाळाचा विचारला, भविष्यकाळाचा विचारला तरी सगळ्यांची सब टाईप म्हणजे उपप्रकार हेच पडतात. ठीक आहे, माझं खेळून पूर्ण झालं नाही म्हणून पहिला पर्याय नाही. माझं खेळून पूर्ण झालं नाही म्हणजे माझं खेळायचं अपूर्ण आहे. तो खेळत आहे, अजून त्याचं खेळून झालेलं नाही. चालू किंवा अपूर्ण, याला चालू किंवा अपूर्ण म्हणा. आता इथं त्यांनी तुम्हाला फसवलं आहे जरा बघा. याला चालू किंवा अपूर्ण म्हणा. अपूर्ण आहे म्हणजे अजून बाकी आहे, चालू आहे म्हणजे अजून चालूच आहे, पूर्ण नाही. चालू आहे म्हणजे पूर्ण नाही, अपूर्ण आहे. इथं त्यांनी चालू पूर्ण केले, पूर्ण फसवायचा प्रयत्न केला. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. लक्षात आलं? हां, रीतीमध्ये असे वगैरे असा शब्द येऊन जातो. चला, उत्तर समजलं आहे तुम्हाला? अपूर्ण वर्तमान काळ. पुढे चला. शब्दांचा प्रकार, शब्द जाती ओळखा. आपण आमचा व्हिडिओ पाहतात, धन्यवाद. द्वितीय पुरुषी सर्वनामे कळते. आपण मी स्वतःला काही कमी समजत नाही. आपण प्रथम पुरुषी सर्वनामे. हे नरेंद्र मोदींनी मोर्चा काढला, आपण मात्र कार्यालयात बसून राहिला. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. लक्षात येते? आपण नाव हे सर्वनामामध्ये येतं म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सरळ सर्वनाम आहे. आता नाम का नाही? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द येतो आपण, म्हणून नाम नाही. नामाला वस्तुवाचक किंवा व्यक्तिवाचक कुठला तरी एक पर्टिक्युलर संबोध अपेक्षित आहे. सामान्य नाम हे जातीवाचक असतात, हे आपण पाहिले. लक्षात येतं? हे आपले उत्तर नाही आहेत, हे लक्षात असू द्या. चला पुढे चला. भाववाचक काम नाही, कारण भावना ही कुठल्या तरी नामाच्या किंवा विशेष नामाच्या, सामान्य नामाच्या आश्रयानं राहते. इथं कुठलीही भावना सांगितलेली नाही. आपण. ठीक आहे, पुढे जाऊया. अनेकवचनी शब्द ओळखा. हां, अनेकवचनी शब्द ओळखायचे. दिसतानी प्रश्न सोपा वाटतो, पण हुशार मुलांचे असे सोपे प्रश्न नेहमी चुकतात. आणि मग आपण म्हणतो मी बऱ्याच दिवस अभ्यास केला पण एक मार्काने माझा रिझल्ट गेला. जाणार नाही मित्रांनो, लक्ष द्या थोडंसं. चला, पर्यायात कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर सांगून टाका. करा एकदा सगळ्यांनी ट्राय. चला टाका कमेंटमध्ये. टाकलंय? चला पाहूया आपण. अनेकवचनी ओळखायचं आहे. ठीक आहे. गळा एक असला तरी गळाच, आणि अनेक असले तरी गळाच, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. विळा एक असला तरी विळा आणि अनेक असले तरी विळाच. ठीक आहे. मळा मळाच असतो, म्हणजे काय इथं हे लक्षात घ्या. विळा विळे, हां, गळा गळे. शाळा शाळे होत नाही, शाळाचं अनेकवचन शाळाच राहतं. नाही तर इथं माझ्या सांगण्यात जरा रिपिटेशन परत करतो. गळा गळे म्हणजे हे एक वचन आहे, अनेक वचन नाही आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. आलं लक्षात? मळा मळे असतं म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. विळा विळे असतं म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. शाळाचं अनेक वचन, शाळा एक वचनात पण असतं, शाळा अनेक वचनात पण असतं. दोन्ही वचनात ते सारखेच राहते, आकारांत आहे. ठीक आहे, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मुळात एक तर इथं चुकीचा लिहिला आहे मित्रांनो, चुकीचा लिहिला आहे. तुम्ही म्हणाल कसा? सांगतो मी तुम्हाला, वाचून घ्या प्रश्न. पूर्वरूप संधी, जर पहिला स्वर कायम राहत असेल, स्वरसंधीचा प्रकार आहे. दुसरा दिला आहे त्यांनी आपल्याला पररूप संधी. ठीक आहे, म्हणजे पहिला स्वर कायम राहत असेल तर स्वरसंधीमध्ये, दुसरा स्वर कायम राहत असेल तर पररूप संधी, व्यंजन अधिक व्यंजन एकत्र आलेले असतील तर व्यंजन संधी, आणि विसर्ग म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्याची फोड करताना, विग्रह करताना विसर्ग घालावा लागत असेल तर विसर्ग संधी. मुळात मी म्हटलं तुम्हाला हा शब्द चुकीचा लिहिला आहे. मी असा लिहिला असता हा शब्द, मन स्थिती. मनस्थिती म्हणजे मला इथं काय द्यावा लागला असता? विसर्ग द्यावा लागला असता, आणि पर्टिक्युलर कळून जातं की विसर्ग संधीचं उदाहरण आहे. येते मित्रांनो लक्षात? चला, प्रश्नाचं डायरेक्ट उत्तरच आपण घेऊन टाकले. यातील कोणता विरामचिन्ह अपसरण चिन्ह आहे? मुळात विरामचिन्हाचे प्रकार बघा. इथे त्यांनी पूर्णविराम दिला आहे. एखादं वाक्य पूर्ण वाक्य बोलून झालेलं असेल तर क्रियापदानंतर जे चिन्ह दिलं जातं ना मित्रांनो, त्याला आपण पूर्णविराम म्हणतो. मधु क्रिकेट खेळतो, पूर्णविराम. लक्षात आलं? जर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला असेल, का, केव्हा, कधी, कोणती, कोणते, कसे, आणि त्याच्यानंतर हे चिन्ह आलं तर याला आपण प्रश्नार्थक चिन्ह म्हणतो. हे डबल इन्व्हर्टेड एखाद्या तोंडची शब्द दाखवायचे असतील जशाच्या तसे, तर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो. आलं लक्षात? आणि आपल्याला विचारलं आहे अपसरण चिन्ह. जेव्हा मला असं दोन ठिकाणं जोडायचे, हां, म्हणजे दोन शब्द जोडायचे असतील, म्हणजे दोन ठिकाणं म्हणजे मित्रांनो दोन शब्द जोडायचे असतील, किंवा माझी ओळ इथपर्यंत राहिली, मला जागा नाही आहे खाली लिहायला, तर तिथं आपण निबंधात असा डॅश मारायचो. हां, याला अपसरण चिन्ह म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडायचे असतील तर त्याला अपसरण चिन्ह म्हटलं जातं. आलं का लक्षामध्ये? चला ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघा मित्रांनो, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. एकदम वाटायला सगळे सारखेच वाटत आहेत. कमेंट बॉक्समध्ये देऊन बघा उत्तर. 70% मुलांची प्रश्न चुकून जातात मित्रांनो, अगदी 70% मुलांची.
तुम्ही ट्राय करा. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपली नीती ना ही दुहेरी चांगली असली पाहिजे. दुहेरी चांगली असली पाहिजे. नीती म्हणजे वागण्याचं तत्व. दुहेरी चांगली, त्याची जशी तशी आपली, त्याची जशी तशी आपली. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. नाही तर म्हणताना व्याकरणात असा काय टॉपिक आहे काय, त्याची वागण्याची जी रीत आहे ना, नीती आहे ना, तीच आपली असली पाहिजे. म्हणजे वेलांटी ध्यानात ठेवण्यासाठी सरळ प्रश्नाच्या उत्तराकडे जातोय. नीती आलं लक्षामध्ये. मग हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, आलं लक्षामध्ये. चला पुढे जाऊ. तुम्ही म्हणाल सर त्याची तशी आपली तशीच असली पाहिजे, मग याला काय प्रॉब्लेम आहे. पहिली वेलांटी, पण मी हा ॲरो असा नाही मारला. नीट लक्ष द्या माझ्या ॲरोकडे. म्हणजे लक्षात ठेवायचे छोटे छोटे ट्रिक्स असतात. तो तसा सरावाचा भाग आहे. सांगोपांग शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होत आहे. सांगोपांग सांगा मित्रांनो. यथा सांग, सांग यथा, सांग कथा, तुटक तुटक. आता हे तुटक तुटक झापूक झुपूक नाही. ठीक आहे. हे सांग कथा नाही, सांग कथा नसते. ठीक आहे, सांग कथा नसते. सांग यथा, अरे सांग कथा सांग यथा हे उल्लू बनाविंग कार्यक्रम आहे. यथा सांग म्हणजे सगळा सांगोपांग विचार केला. यथा सांग विचार केला की स्पर्धा परीक्षेत पडायचंय. आले लक्षामध्ये. चला पुढे जाऊया. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. धिंडावडे काढणे. अरे त्याला काही कळतंय की नाही. पारा माझ्या इज्जतीचे धिंडावडे काढले त्याने गावाच्या चौकामध्ये बसून, काही ठेवलं नाही पाठीमागे. ठीक आहे. म्हणजे काय केलं, परीक्षा घेतली का. नाही. परीक्षा घेणे म्हणजे म्हणजे अग्निपरीक्षा देणे म्हणतो आपण त्याला. क्षमा करणे, माफ करणे, भांडण लावणे, झुंज लावणे, कोंबडे झुंजवणं म्हणतो. येऊन गेल्या परीक्षेला हा सुद्धा, कोंबडे झुंजवणं. धिंडावडे काढणे म्हणजे आपली दुर्दशा करून टाकणे. लक्षात आलं. मी आत्ता थोडंसं उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊ. सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आपण समाज ज्यांनी घडवलाय त्या सगळ्या महामहिम व्यक्तींना समाज सुधारक म्हणतो. पाहूया आपण. मग त्यांनी सुधारणा केलेल्या असतात की नाही. सुधारक कुणाला म्हणतो, राजा राममोहन रायना. त्यांनी सुधारणा केल्यात ना, मग त्यांना असुधारणावादी म्हणून कसे चालेल, नाही चालणार. त्यांना आपण काय म्हणतो, सुधारकांना सनातनी. जुनाट म्हणणार का. जुनाट असते तर त्यांनी अजूनही सतीप्रथा चालू ठेवलेली असते. बरोबर. हे सनातनी आहेत का, धर्माला चिकटलेले आहेत का, नाही. हे पुरातनवादी आहेत, आधुनिक आहेत. म्हणून याचं उत्तर हे. पुढे जाऊ. शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा. चला सांगून टाका कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या कमेंट माझा काम करण्याचा हुरूप वाढवतो. म्हणजे मला उद्या असा एक व्हिडिओ बनवायला मी प्रेरित होतो. आले उत्तर. चला काही वेळ सेकंद तुम्हाला देऊन टाकतोय. का स्टॉपवॉच लावून सांगू. शाश्वत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. शाश्वत म्हणजे विरुद्धार्थी सांगायचं आहे बरं का मित्रांनो. शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारा. म्हणजे हे तो उडाला आपला हात नाही आहे, चिरायू सुद्धा नाही आहे. चिरंतर आणि अल्पकाळ. शाश्वत म्हणजे जर सतत चिरकाळ टिकणारा असेल तर याच्या विरुद्ध काय असणार आहे, चिरकाळ टिकणाराच्या विरुद्ध अल्पकाळ असतो. ठीक आहे. हे चिरंतर नाही. ठीक आहे. आलं प्रश्नाचं उत्तर. लक्षात घ्या. वेगळे वेगळे पेन वापरलेत नाही तर पेनामुळे तुमची गंमत होऊन जायची. ओके. चला पुढे जाऊया. पक्ष या समानार्थी असलेल्या शब्दाला, चला पक्ष शोधा. उत्तर सांगा मला. जरा बघतो आपण कोण याचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकतंय. लक्षात येईल आपल्या लगेच. जो प्रश्नाचं उत्तर देईल त्याला स्वतःची एक प्रेरणा मिळून जाते. पर्याय वाचलेत. चला लगेच तुमच्याकडे आलोय. जरासा अडचण. चला घ्या. पक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. पक्ष म्हणजे काय. ओहळ करे नाही, संद का नाही, पथ का नाही. आता हा मुळात पक्ष नाहीच आहे, हा पथ आहे. पथ म्हणूनच तुम्ही चुकून गेले. समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचं होतं. पथ म्हणजे वाट, वाट म्हणजे मार्ग. ठीक आहे. हा शब्द होता मित्रांनो, पथ. ठीक आहे. पक्ष नाही. मी पण त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट. तटिनी म्हणजे काय. चला तटिनी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. चला पाहूया आपण कोण सांगू शकतंय. चला 5 सेकंद वेळ देतो तुम्हाला, जास्त नाही. 5 सेकंदात मला सांगून दाखवा. तटिनी बघा जरा सांगा. 2 सेकंदाला चालू झालं. ठीक आहे. सांगताय. चला स्टॉप 10 सेकंद झाले. चला जाऊया. तटिनी म्हणजे काय. तटिनी म्हणजे ताटा तुटीला नाही. नदीला तटिनी कोणाला म्हणतात, नदीला. हो नदीला म्हणतात. नदीला सरिता पण म्हणतात, तटिनी पण म्हणतात. सरिता, तटिनी, नदी. ठीक आहे. अटी तटी करणाऱ्याला नाही हे रेटारेटी अटी तटी नाही. तरटांनी बांधलेल्या झोपडीला तरट गावाकडे असतं बघा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
चला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. पाहूया परत एकदा कोण या प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर मला देऊ शकतंय. फक्त 10 सेकंद वेळ तुम्हाला देतोय. चला 10 सेकंदातच द्या. पुढील म्हणीचा अर्थ अचूकपणे ओळखा. बुडत्याचा पाय खोलात जाणे. बुडत्याचा पाय खोलात. मागच्या वर्षी प्रिलिम पास झालो, मेन्स दिली. ह्या वर्षी प्रिलिमच नापास झालो. त्याच्यात गावाकडे दुष्काळ पडला. आणखीन कुठला तरी छोटा मोठा अपघात घडला. चला चला वेळ जास्त होतोय, चला जाऊया. इकडे बघा मित्रांनो, बुडत्याचा पाय खोलात जाणे म्हणजे काय? खोल खोल बुडत जाणे, चिखलात बुडणे, सर्व बाजूंनी नुकसान होणे आणि पाय अडकवणे. खोल खोल बुडत जाणे अजिबात नाही, चिखलात बुडणे अजिबात नाही, पाय अडकवणे नाही, सर्व बाजूंनी संकट येणं. शेतकऱ्यांवर जसं येतं ना मित्रांनो, तसं बुडत्याचा पाय खोलात जातो आणि बिचारा बळीराजा आत्महत्येला प्रवृत्त होतो, असं आपण वारंवार वर्तमानपत्रात वाचत असतो. खालील म्हण पूर्ण करा. उधारते. आपण जर दुकानदाराला उधार मागितलं ना, ज्याला खोबरं देतं का 2 किलो उधार, तो म्हणतो नाही खराब आहे, खोबरं चांगलं लागत नाही. आपण म्हणतो खराब असू द्या पण चव तर चांगली असेल ना. ते म्हणतं नाही नाही खराट आहे. खारट असतं का? खवट झालंय, त्याचा वास येतोय, खवट आहे, चांगलं लागत नाही, खवट लागते. उधारते खवट असतं मित्रांनो. खवट बघा असेल पर्यायात. हे बघा इथं उत्तर आहे. डायरेक्ट उत्तर सांगून टाकतो. हे जळकट नसतं. अग्नीचा शब्द आला असता, काळकट रंगाचा आला असता, मळकट रंगाचा आला असता. चला पुढे जाऊ. मी जरा घड्याळाला वेळ मुद्दाम दिला नाही मित्रांनो तुम्हाला. धन्यवाद. कुठेच जाऊ नका मित्रांनो. तुम्हाला हा संपूर्ण लेक्चर जर आवडला असेल तर फक्त एस नावाची एक कमेंट माझ्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये करा. अजूनही तुम्हाला जर ते चॅनल आवडलं नसेल तर आणखीन काही व्हिडिओ त्याच्यावर मी टाकत जाणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ पाहत जा. आवडल्यास त्याला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही त्याचं सजेशन द्या. धन्यवाद. जय हिंद.